तर शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंनाही जेवणाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। प्रताप सरनाईकांकडून सुनील प्रभूंनाही जेवणाचं निमंत्रण देण्यात आलंय। मैत्री जपायची असते, राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नसतं अशी प्रतिक्रिया सरनाईकांनी दिली। तर मित्र म्हणून दिलेलं निमंत्रण स्वीकारावं लागतं अशी प्रतिक्रिया सुनील प्रभूंनी दिली। ते सुद्धा आता अशा पद्धतीने ॲप तयार करून भाडी उचलतायत असं म्हणावं का? आणि याबाबत नेमकी ज्यांना परवानगी नाहीये ते सुद्धा आता अशा पद्धतीने ॲप तयार करून भाडी उचलतायत असं म्हणावं का? आणि याबाबत नेमकी राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही। राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो। त्यामुळे उद्या काय होईल हे आज मी तरी सांगू शकणार नाही। मला असं वाटतं या पृथ्वीबलावर देवाला सुद्धा सांगता येणार नाही की राजकारणामध्ये नक्की उद्या काय होईल। सगळ्यांना इन्व्हाइट करत असतात जेवणासाठी। जर समजा त्यांच्या शिवसेनेतून आणखी कुणाला जेवणाचं निमंत्रण तुम्हाला द्यायचं असेल तर कुणाला द्याल? मी सर्वांनाच देईल, पक्षाच्या नेत्यांपासून युवराजांपासून ते सगळ्या विरोधी पक्षनेत्यांपासून सगळ्यांना देईल। मंडळाचं जेव्हा अधिवेशन चालू असतं तेव्हा मंत्री आमदार हे एकमेकाला जेवायला बोलवतात। आता ठीक आहे, राजकीय आमचे मतभेद आहेत, आमचा सिद्धांत वेगळा आहे। मी वाटेल तेवढी टीका त्यांच्यावरती करतो सिद्धांत म्हणून, पण ठीक आहे ना, तो सिद्धांत आहे। त्याच्या पलीकडे माणूस म्हणून जे वैयक्तिक संबंध असतात त्यांनी बोलवलं, पण शेवटी मित्रता ही कायम असते आणि त्यामुळे मित्रता म्हणून जर एखाद्याने निमंत्रण दिलं तर ते प्रेमाने स्वीकारायला लागतं।